तर मित्रांनो, आता आपण आलो तुळजापूरला तुळजाईला भेट देण्यासाठी, तुळजाई तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी. तर मित्रांनो, इकडं सुद्धा खूप जण आलती दर्शनाला आणि इकडे पूर्णपणे दुकानं लावलीत खरे. तर मित्रांनो, आता आपण आलोय तुळजापूर तुळजाई भवानी मंदिराकडे. तर आता चाललोय आतमध्ये, दाखवतो तुम्हाला पण. चप्पल तिकडे काढायला लागते. तर मित्रांनो, आता मंदिरामध्ये आलो आपण. तर मित्रांनो, आता दर्शन घेऊन आलो आम्ही. जेवढा दाखवत येईल तेवढा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आता थोडा वरती आलो, दिसत असेल पाठचा व्ह्यू बघा, गर्दी आहे. जेवढा दाखवतील तेवढा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आता आम्ही जेजुरी नंतर मग डायरेक्ट एकविरा. जेजुरीला आज म्हणजे आजच्या दिवशी जायचं आहे आणि जेजुरीला वस्ती सुद्धा करायची आहे आणि एकविराला रविवारी जायचं आहे. तर आज 3 दिवस पण बघणार आहे. एक तर बघितलं, नंतर आता पण. तर मित्रांनो, आता तुळजापूरवरनं आम्ही चाललोय आता जेजुरीला. जेजुरीवरचा काय दाखवायला मिळेल तेवढा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आता आपण जेजुरीला आलोय खंडोबाच्या मंदिराजवळ. तर बघा, जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करतो. पूर्णपणे रात्र झाले, काहीतरी 10:30 वाजलेले आणि 12 वाजता मंदिर बंद, नाही 10:30 वाजता मंदिर बंद करणार होते. आम्ही 9 वाजता इथं पोहोचलो. आता बघूया. चलो उल्टा जाऊ, उल्टा जाऊ. मला भूक लागली तरी. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय जुन्या जेजुरीला. जुन्या जेजुरीला पाया पडण्यासाठी आलोय. आता सकाळचे मला वाटते 8:30 वाजले असतील. चढायला जास्त नाही, अर्धा तासच लागला. आणि आता इथला काय दाखवायला जमेल तेवढं तुम्हाला दाखवतो. इथं आता शंकराच्या मंदिरामध्ये गेलतो डबल, नंतर मग तुम्हाला दाखवतो बाकीचे मित्रांनो. इथे नंदीदेव आणि इथं उन्हामुळं काही नीट दिसत नाही. समोर गणपतीची मूर्ती होती आणि खालती शंकराची पिंड आहे. इकडं पण उन्हामुळं काही नीट दिसत नसेल. आणि इकडे देवलामध्ये पाया पडायला गेली ती माणसं. इकडचा व्ह्यू बघा, डोंगरावरचा, टेकडीवरचा पूर्ण. मोबाईलला क्लिअरिटी मला इथं काही दिसत पण नाही मोबाईलमध्ये नीट, कारण ऊन पूर्ण मोबाईलच्या स्क्रीनवर पडते. जेवढा दाखवते तेवढा दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि बघा हा व्ह्यू एक नंबर असा. सूर्याच्या किरणांमुळे अजूनच निखरून दिसत होता. नंतर मग इथं आलो आपल्या श्रीकृष्ण देव मंदिराजवळ. नंतर इथनं तर मित्रांनो, आता खंडोबा देवाच्या मंदिराजवळ आणि खंडोबा देव घोड्यावर बसलेला आहे. आणि मला वरती एकदम दाखवायला भेटला नाही, कारण उंच ठिकाणी
तर मित्रांनो जेजुरीवरनं आता डायरेक्ट आलो आपण एकविराईचं दर्शन घेण्यासाठी. हा समोर जो दिसतो कारल्याचा डोंगर आहे आणि इथनं आता आपण पायथ्याजवळ आलो आहे. पायथ्याजवळ म्हणजे हा मंदिराचं काम चालू आहे म्हणून मंदिर नीट दाखवायला नाही भेटला. आतमध्ये खूप गर्दी होती आणि हा आपला पायथा इथे हे केलं जातं, मानबिन दिल्या जातात. आणि इथनं मग कोणीतरी नवस बोलला असेल म्हणून हे झालत गेलता, काय बोलतात त्याला, कापूर झालत गेलता. कल्पक चालल्यावरती आपला. याच्यानंतर आम्ही जो पायऱ्यांसमोर जो मंदिर आहे एकविराईच्या समोर जो लागतो तिथं आलो. तिथनं थोडासा दाखवलं तुम्हाला काय दाखवता येईल तेवढा. आणि याच्यानंतर डायरेक्टली आपण एकविराईच्या मेन मंदिराजवळ आलो आहे, म्हणजे कारल्या डोंगरावरती टेकडीवर. आणि इथं काय गर्दी नसेल दिसत तुम्हाला, पण आतमध्ये मी गेल्यानंतर मग गर्दी चालू झाली. आणि आता लाईन बघा पूर्ण. आधी लाईन होती बरी म्हणजे 4-5 लाईन, 5 ज्या समोरच्या पहिल्या 4-5 लाईन आहेत तिथपर्यंत एकदम मी एकटा आलो. नंतर समोर बघते तर त्या बाकीच्या लाईनीमध्ये पूर्ण गर्दी होती. 1.5 तास तरी लागला मला म्हणजे दर्शन घेण्यासाठी. आणि नंतर 1.5 तासानंतर आपल्याला एकविराईचं दर्शन भेटला फायनली. तर मित्रांनो आपली तीर्थयात्रा इथेच संपतोय. 4 दिवस पूर्ण झालेत आपले. एकविराईला आपण लास्टला भेट दिली. तर जेवढं दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला 4 दिवसामध्ये. एक व्हिडिओ अजून यायची बाकी आहे, जी पार्कमध्ये गेलतो ती यायची व्हिडिओ बाकी आहे. यानंतर ती व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला. तर मिळतो अशाच नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. व्हिडिओ कशा वाटल्या तर नक्कीच सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.